कोकणातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार, मी सागर कदम। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। मराठा मोर्चाला हिंसक वळण लावू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे न वागण्याचे आमदार भरत गोगावले यांचे आंदोलकांना आवाहन। कणकवलीत जरांगे पाटलांना समर्थन व पाठिंबा, सदावर्तेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन। हातोड ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, दोषींवर कारवाईसाठी विलंब होत असल्याने ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा। आणि हापूस आंब्याची पेटी वाशी मार्केटला रवाना, मुहूर्ताची पेटी ऑक्टोबरमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ। आता पाहूया सविस्तर वृत्त। मराठा क्रांती मोर्चा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले कित्येक दिवस मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला 100% प्रतिसाद मराठ्यांचा राजधानीतून मिळत आहे, परंतु मराठ्यांना टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोणतेही राजकारण आणू नये, त्याचप्रमाणे आंदोलकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही वागू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आमदार भरत गोगावले यांनी केले आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः परवा आव्हान केलं, उपमुख्यमंत्र्यांनी केलं, आम्हीही करतो। या उपसमितीमध्ये आम्ही जे काही मेंबर्स आहोत आम्ही आव्हान करतो की आम्ही जवळून पाहतो, आम्ही केसेस घेतलेल्या आहेत। या मराठा आरक्षणच्या मोर्चाच्या वेळेला मुंबईला माझ्यावरती आणि आमच्या 5-7 लोकांवरती केस होत्या गिरगाव कोर्टामध्ये। आत्ता गेल्या 3 महिन्यापूर्वी त्या केस आमच्या संपल्यात। त्यानंतर या प्रत्येक मोर्चाला आम्ही गेलो तेव्हा माझी विनंती आहे या सगळ्या सकळ मराठा समाज, आमच्या सगळ्या मराठा समाजाला की कोणी हिंसक वळण त्याला लावू नये। जे 57-58 मोर्चे आपण शांततेत पार पाडले आणि सगळ्या जगाने त्याची नोंद घेतली की एवढे मोठे लाखाचे मोर्चे अगदी शांततेत निघाले, त्याप्रमाणे आमची विनंती आहे नम्रतेची की कोणीही याला हिंसक वळण लावू देऊ नका। आणि माझी इतर विनंती आहे की याच्यामध्ये कोणी कृपा करून राजकारण आणू नका की त्याच्यावरती कोणाची पोळी भाजायची असेल तर कोणी प्रयत्न करू नका। मराठ्यांचं नुकसान होईल अशा प्रकारे, तरुण मुलांचं खास करून नुकसान होईल असं कोणी करू नका। कायदा सुव्यवस्था ही सगळ्यांना आहे आणि कायदा कोणी हातात घेऊ नका। आरक्षण तुम्हाला देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, ही पुन्हा एकदा तुम्हाला नम्रतेची विनंती। मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन आता आक्रमक झालं आहे। अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत। या घटना घडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत या आंदोलकांवरती 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे गृहमंत्र्यांनी अशी कठोर भूमिका घेतल्यामुळे राज्यभरात चुकीचा संदेश जात असल्याची माहिती स्वतः सत्ताधाऱ्यांचे मित्रपक्षातील आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। या अशा वातावरणामध्ये आपण एवढ्या कठोर भूमिका घेऊन चालणार नाही। तुम्ही कारवाई करा, पण गृहमंत्र्यांनीच असं कठोर वागणं, त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याकडून म्हटलं असतं तर ठीक आहे, पण गृहमंत्र्यांनी स्वतः असं म्हटलं तर त्याच्यामध्ये संदेश लोकांपर्यंत वाईट जातं इतकं मात्र खरं आहे। गृहमंत्र्यांचा मराठा समाजाच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी समर्थन दिले आहे। यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंबंधी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले। मराठा समाज असो किंवा आगरी, आम्ही काही वेगळे नाही आहोत, आम्ही सर्व एकत्र राहतो। राज्य सरकारने आरक्षणासंबंधी स्पष्टपणे भूमिका मांडून केंद्राकडे मांडावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे असेही प्रीतम म्हात्रे यांनी म्हटलं आहे। तुम्हाला द्यायचं तर राज्य सरकारने ठरवलं तर केंद्र सरकारकडनं हे मागणं मान्य करून आरामशीर सगळं होऊ शकतं काम। उगीच म्हणजे जरांगे पाटील साहेब, मी त्यांना खरोखर मनोजजींना धन्यवाद देईन की त्यांनी आज दाखवून दिलं की काय करायला लागतं आणि त्यांच्या तोंडून आता वेगवेगळे वाक्य आणि वेगवेगळे सगळं येत सुटलं। आपण बघतोय गेले किती दिवस ते फिरतायत सातत्यानं। काल सगळ्या आपल्या समाजाच्या वतीनं पाणी प्या म्हणून त्यांनी पाणी प्यायले। याचा अर्थ असा नाही की त्यांनी कुठे माघार घेतले, नाही तर ही पण चर्चा बाजूला करतात की नाही करायचं ते करतात, असं नाहीये। एखादा माणूस आपल्या समाजासाठी काय करतोय आणि त्याचे होणारे दुरुपयोग किंवा त्याचे होणारे फायदे हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे। आणि खरोखर मी पुन्हा एकदा सकल मराठा समाज पनवेल तालुका यांना धन्यवाद देतो की आपण आज इथे बसलायत आणि 100% शेतकरी कामगार पक्ष आणि स्वतः मी विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला पाठिंबा देतो।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मागील 7 दिवस उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कणकवलीतील आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आतापर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। तसेच यावेळी मेणबत्त्या पेटवत सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला। येत्या 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आज महाराष्ट्रात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी सध्या आत्महत्या केलेल्या आहेत। त्या मराठा अनेक तरुणांसाठी श्रद्धांजली म्हणून आज आम्ही हा कॅन्डल मार्च केलेला आहे। या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील दहन करण्यात आला आहे, त्याबद्दल काय सांगणार? आता त्याबद्दल काय सांगणार मी, ही समाजातली प्रतिक्रिया होती। आमचा समाज आजपर्यंत शांततेत सगळे मोर्चा झालेले आहेत। अजूनही कोकणातील तरुण मराठा हा शांत आहे, पण असं कोणतरी काहीतरी करतं आणि भडकवून घालतं, त्याची एक छोटीशी प्रतिक्रिया होती। नारायण राणे यांनी कुणबी प्रमाणपत्र स्वीकारणार नाही असं जाहीर केलं आहे। इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला त्याला पाठिंबा आहे का, त्यांची भूमिका नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राणे साहेबांचा। पण सकल मराठा समाज आता जो आमचा पाठिंबा आहे जरांगे पाटलांना, तो सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ते शासनाला सोपं आहे करण्यासाठी, याच्यासाठी हा आमचा पाठिंबा आहे। तुम्ही राणेंच्या भूमिकेशी सहमत आहात का? नाही। आणि तसं नितेश राणेंनी लगेच सांगितलं की ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात। आमचा कोणी असं म्हणत नाही की 96 कोळी 92 कोळी जो काय प्रकार आहे, ज्यांना घ्यायचं नसेल, ज्यांना गरज नाही आहे, त्यांनी घेऊ नये। आता तो जो मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। सध्याचे सरकार केवळ मराठा समाजाच्या तोंडाला मलमपट्टी लावण्याचे काम करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी सरकारवरती केला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर विचार होण्याची गरज आहे अशी अपेक्षा देखील विनायक राऊत यांनी मांडली आहे। मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय ते खरं आहे। केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या तोंडाला मलमपट्टी लावण्याचं काम सध्याचं जे सरकार करतंय त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतो आणि सरसकट मराठा समाजाला हे आरक्षणाची सवलत कशी सहज मिळेल या दृष्टिकोनातून मनोज जरांगे पाटील यांनी जो प्रस्ताव ठेवला तो योग्यच आहे, त्यावर विचार होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा नाही। सिंधुदुर्गात सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत राणेंना चपराक दिली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांनी कोकणातील मराठा समाजावरती आपली मते लादू नयेत, मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेण्यास तयार आहे, राणेंना कोण भीक घालत नाही अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी लगावली आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा मराठा महासंघाने किंवा सकल मराठा समाजाने जरांगे पाटलांची भूमिका आहे त्या भूमिकेची सहमत दर्शवलेली आहे। आणि खरं तर ह्याच्यातच कळते की मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून करतो म्हणून राज्यात आणि केंद्रात पद भोगणारे नारायण राणे, रामदास कदमांना कोकणातील जनतेने काय दाखवलं आहे, जनता त्यांच्या आव्हानाला भीक करत नाहीत किंवा जनता त्यांचं नेतृत्व मान्य करत नाहीत, हे आता दिसून आलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांनी आपलं म्हणणं आहे ते आपल्यापुरतंच ठेवावं, मराठा समाजाला त्यांनी लादू नये, हे मराठा समाजाने, राजकीय लोकांनी तर मराठा समाजाने आज दाखवून दिलेलं आहे। या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रामध्ये छोट्याशा विश्रांतीची। उर्वरित घडामोडी पाहूयात एका विश्रांतीनंतर। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना। 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ
मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आंबा प्रेमींसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या रत्नागिरीतील बागेतून हापूस आंब्याची मुहूर्ताची म्हणजेच पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले. गतवर्षी आंबा हंगाम यथातथाच होता. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. या कालावधीत उन्हाचा कडाका होताच रुपेश शितप यांच्या रत्नागिरीतील शहराजवळील भाट्टे येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला जुलै महिन्यात मोहर आल्याचे लक्षात आले. मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी फळांची काढणी केली. 4 डझनची पेटी म्हणजेच 48 फळं शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे पाठवले आहे. फळाचा आकार मोठा असल्याने आणि या कालावधीत हापूस बाजारात येत नसल्याने 20,000हून अधिक दर मिळेल अशी अपेक्षा रुपेश यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देतानाच शिक्षक पतपेढीच्या विद्यमान पॅनलच्या माध्यमातून सभासदाभिमुख कारभार करताना सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. यावेळी निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असून 5 वर्षे केलेले काम आणि आगामी काळातील नियोजन यामुळे सभासदांचा महायुतीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे. रविवार 4 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत राजापूर तालुका सर्वसाधारण गटातील उमेदवार विजय खांडेकर यांच्यासह सर्व जिल्हा राखीव गटातील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार आणि महायुतीचे पॅनल प्रमुख विजयकुमार पंडित यांनी केले आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्या वतीनं मला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी देत असताना तालुका शाखेमध्ये मी केलेलं काम गेली 31 वर्ष माझी सेवा झालेली आहे. 31 वर्ष सेवेमध्ये मी अनंत कृष्णा कुलकर्णी उपदेना अतुल कुलकर्णी म्हणतात त्यांच्या समवेत शिक्षक समितीचं काम 1992 साली सुरू केलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आजीव सभासद होऊन या संघटनेचं काम करतो आहे. व्याजाच्या दराबाबत जर आपण बघितलं तर आज साधारणपणे जास्तीचा व्याजदर जो आमचा आहे तो 9% आहे आणि आम्ही सभासद 9.30 आणि 9.5 आणि त्या सभासदांकडून आम्ही ठेवी ठेवतो. त्या ठेवीला आम्ही 8.5% म्हणजे साधारणपणे 1% किंवा 0.75चा काही ठिकाणी फरकाच्या याने आम्ही सध्या आपल्या बँकेचे व्यवहार करतो. सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर 2023 पर्यंत अपात्रतेवर निर्णय देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सरकारकडून चोळामोळा होत असल्याने 31 डिसेंबरच्या दिवशी शिंदे सरकारचे विसर्जन झाले असेल अशी खासदार विनायक राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 1001% होणारच आहे. आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरचा जो अल्टिमेटम दिलेला आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने निर्माण केलेली घटना, त्या घटनेचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सर्वोच्च न्यायालयावर असते, त्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश चोळामोळा करून फेकून देण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं सरकार करतंय, विधानसभाचे अध्यक्ष करतायत असं सगळ्यांचा आरोप आहे. आणि प्रत्यक्षात आता सर्वोच्च न्यायालयाला थेट हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि म्हणून त्यांनी जो निर्देश दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो 31 डिसेंबरच्या दिवशी सध्याच्या शिंदे सरकारचं विसर्जन हे नक्की झालेलं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचे 12 वाजलेत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आणि त्याची तक्रार करायला केसरकर शरद पवार यांच्याकडे जातात यासारखा दुसरा विनोद नाही अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तक्रार करण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? आज शिक्षणाचा बट्ट्याबोळ नेमका कोणी केला, कसा केला, याचं कधीतरी एकदा मनन चिंतन दीपकभाई तुम्ही करा. काय चाललंय? सिंधुदुर्ग रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये शून्य शिक्षण शाळा हे तुमचं कर्तृत्व. आता त्या शिक्षणाचे 12 वाजवून टाकलेले आहेत तरी सुद्धा त्याच्यावर जर तिखट प्रतिक्रिया जर सुप्रियाताईंनी दिली असेल तर त्यांची तक्रार करायला शरद पवार साहेबांकडे जाणं यापेक्षा दुसरा कुठला विनोद असू शकत नाही.
गेली अनेक वर्ष मनोरंजन क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या राजापूर शहरामध्ये येथील अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्याची मेजवानी उपलब्ध झाली आहे। बँकेच्या वतीने शताब्दी महोत्सव सांगता समारंभ 4 व 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला। यावेळी करून गेलो गाव या गाजत असलेल्या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने व हास्य सम्राट सिने अभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांच्यासहित प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपाय राजापुरात प्रथमच येणार आहेत। विशेष म्हणजे करून गेलो गाव या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक राजेश देशपांडे हे राजापूर तालुक्यातील येळवणेचे सुपुत्र आहेत, तर निर्माते जैतापूरचे असलेले ख्यातनाम अभिनेते महेश मांजरेकर हे आहेत। राजापूर अर्बन बँकेचा सांगता समारंभ शहरातील पाटीलमाळा येथे यशोधन सृष्टी येथे 4 व 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गचे विनायकजी राऊत खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। राजापूर तालुक्याचे आमदार सन्माननीय राजन साळवी, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम, त्याचप्रमाणे माननीय श्री अनिल कवडे। या बातमीसह वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया। तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण। HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट फ्रीज, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन व फर्निचर वरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात। आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड। विश्रांतीनंतर माझ्या कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोड ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारात आता उघड झाल्याने खळबळ उडाली आहे। अपंगांसाठी वस्तू खरेदी, शाळा वस्तू खरेदी तसेच ग्रामपंचायतीसाठी संगणक खरेदी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत त्या वस्तू पोचल्याच नाहीयेत। तेथील ग्रामस्थ सचिन भोसले आणि सचिन कडू यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे। वर्ष 2017 ते 22 या कार्यकाळात तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत झालेल्या कामातील भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारातून उघड झाला आहे। वारंवार संबंधितांवरती कारवाईसाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्यापही संबंधितांवरती कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासन दोषींना पाठीशी घालत आहे का असा संतप्त सवाल हातोड ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांवरती गुन्हा दाखल करा, गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी विद्यमान सरपंच रमेश वाघमारे, उपसरपंच नितीन वाघमारे आणि ग्रामस्थांनी केली आहे। कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी येत्या 20 नोव्हेंबर 2023 पासून पाली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील दिलाय। मागील 5 वर्षामध्ये 2017 ते 2022 मध्ये हातोड ग्रामपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता तो आम्ही RTI मार्फत बाहेर काढला होता आणि तो पुराव्यानिशी आम्ही पंचायत समितीला सादर केला होता आणि त्याची चौकशी ग्रामपंचायतचे पंचायत समिती अधिकारी आयरे साहेब यांच्या मार्फत झाली होती आणि त्याच्यामध्येही त्यांना ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांना स्पष्ट झाला आणि त्यांना दोषी कारवाईमध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दोषी साबित करून दाखवले आणि त्याच्यावर आम्ही चौकशीसाठी वारंवार पंचायत समितीकडे मागणी करत आहोत। जवळजवळ 5 ते 6 वेळा आम्ही तिकडे व्हिजिट केलं असेल पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही। त्या कारवाईचा पाठपुरावा म्हणून आम्ही CEO कडे पण त्यांची कंप्लेंट केली। CEO नंतर आपले कोकण आयुक्तांनाही आम्ही भेट दिली तरी कारवाई काही होत नाही। शेवटी आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आता सर्व ग्रामस्थांनी मिळून शेवटचं आता निवेदन देऊन 20 तारखेला येत्या 20 तारखेला आम्ही पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसणार आहोत। आमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहेत
आणि आत्ताच एक या महिन्यामध्ये एक 3 तारखेला अपंग निधी जो असतो मागच्या 5 वर्षाचा तो त्यांनी दिला नव्हता. हे यांना आम्ही विस्तार अधिकाऱ्यांना दाखवून दिलेलं, पण यांनी मागच्या जवळपास 2020 आणि 2021चा जो अपंग निधीची जी रिकव्हरी केली यांनी आमच्या आत्ताच्या ज्या ग्रामसेविका आहेत ज्योती मदने मॅडम यांच्या थ्रू जी रिकव्हरी केली गेली याच्यावरही आमचा आक्षेप आहे की ही कोणत्या स्वरूपात तुम्ही रिकव्हरी केली आणि याची कल्पना आम्ही जी RTI दाखल केला आम्हाला ही कल्पना दिली नाही किंवा आमचे सरपंच उपसरपंच याची कोणालाही याबद्दल कल्पना दिली नाही. या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. म्हणजे याचा अर्थ की हे अधिकारी सरळ सरळ भ्रष्टाचारांना पाठीशी घालतायत. त्यामुळे आम्ही हातोळ ग्रामस्थ किंवा आमची पंचकृषी या 20 नोव्हेंबरला सर्व मिळून उपोषणाला इथे पंचायत समितीच्या आवारात उपोषण करणार आहे. 2017 ते 2022 या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातोण ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे साहेब. त्याच्यामध्ये अपंग निधी, ग्रामपंचायतची झालेली नवीन इमारत व ई-लर्निंगचं सामान, लॅपटॉप आणि जवळपास 22 लाखाची खोटी बिलं अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे. ह्याबद्दल आमचे गावकरी व आमचे म्हणजे आता जे नवीन बॉडी निवडून आलेली आहे सरपंच उपसरपंच या इतर सदस्य हे आम्ही गेले सातत्याने 1 वर्षभर आम्ही या लोकांचा पाठपुरावा करतोय. त्यांना पंचायत समितीला पत्र दिलेले आहेत, पण आम्हाला फक्त केराची टोपरी म्हणजे फक्त आश्वासनं दिली जातात की कारवाई होईल, पण ह्या 1 वर्षामध्ये काही कारवाई झालेली नाहीये. शेवटी आज आम्हाला आता दुसरा पर्याय उरलेला नाहीये की आम्ही ह्या येत्या 20 नोव्हेंबरला पूर्ण ग्रामस्थ व स्वतः मी उपसरपंच आणि सरपंच आम्ही आमरण उपोषणाला 20 नोव्हेंबरला पंचायत समितीच्या आवारामध्ये बसत आहोत. रेशनिंग दुकानदारांकडून निकृष्ट दर्जाचे रेशनिंग देताना अनेक पुराव्यानिशी शासनाकडे रेशनिंग धारकांनी तक्रार केल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोथेरी या गावातील वयोवृद्ध वसंत विठोबा जाधव हे दर महिन्याला मिळणारे रेशन कोथरी येथील रेशनिंग दुकानातील तांदूळ व गहू घेण्यासाठी गेले असता रेशनिंग दुकानदार विलास जाधव यांनी आपल्या दुकानातील निकृष्ट दर्जाचे बुरशी आलेले गहू या वयोवृद्ध आजोबांना दिल्याने संपूर्ण महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या संबंधित विचारणा केली असता रेशनिंग दुकानदाराने उडवाउडीचे उत्तर दिल्याने वयोवृद्ध रेशन धारकाने अखेर प्रशासनाचे दार ठोठावले आहेत. जर का गोडाऊनमध्ये निकृष्ट दर्जाचे गहू आले होते तर वास्तविकरित्या रेशन दुकानदाराने तो गहू आणि तांदूळ परत करणे गरजेचे होते. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाचे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल गावातील ग्रामस्थांना पडला आहे. पोलीस पाटीलचं दुकान आहे राशनचं, तिथे मला गहू भेटले. तिथे मी काय बोललो नाही, पण बघितले आणि 2 दिवसांनी त्यांना सांगितलं की घरी गहू काय करू, असं असेल तर म्हटलं माझ्यात काही खात्यामध्ये नाही आणि टाकण्यापेक्षा म्हटलं कायद्याला दाखवून तुम्ही तर काय घेऊन जातो, मी घेऊन जाऊ शकता दाखवा त्याला. एवढे बोलले मी केलं तुमच्याकडे. मुंबईतील टिळकनगर येथे सिलिकॉन होफ इमारतीच्या 5व्या मजल्यावरती भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली असून कॉलिंग ऑपरेशन सुरू होते. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये आता कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.